सर्वसामान्यांची न्यूज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। अस्सल न्यूज महाराष्ट्र 24। अस्सल न्यूज महाराष्ट्र 24 साठी प्रतिनिधी लहू लांडे। खेड। मी राम गोरे, माजी संचालक। सन 2003 मध्ये जी नोकर भरती झाली त्या नोकर भरतीमध्ये 100 बिंदू नामावलीप्रमाणे नोकर भरती करण्यात आली। त्या भरतीमध्ये तत्कालीन सचिव श्री सतीश चांभारे यांनी पदाचा दुरुपयोग करून त्यांचे रक्ताचे सख्खे पुतणे श्री उल्हास चांभारे यांना या ठिकाणी कनिष्ठ लिपिक म्हणून भरती करण्यात आले होते। पण त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून संगणक चालक या पदावर 2 जागा रिक्त असताना त्यामध्ये एक जागा मागासवर्गीय 100 बिंदू नामावलीप्रमाणे मागासवर्गीयांसाठी एक जागा राखीव होती। पण ती तसं न करता तत्कालीन सचिव सतीश चांभारे यांनी त्यांचे पुतणे उल्हास चांभारे यांना तिसरी जागा मंजूर करून आणून तिन्ही जागा जनरल म्हणून त्या ठिकाणी भरण्यात आल्या। त्याविषयी आम्ही सखोल चौकशी करून त्या काळात तत्कालीन आमदार श्री सुरेश नामदेव गोरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून त्याविषयी पणन संचालकांनी वेळोवेळी बाजार समितीला पत्रव्यवहार केला। त्या पत्रव्यवहारामध्ये स्पष्ट उल्लेख असताना त्याविषयी सखोल चौकशी करून 7 दिवसात अहवाल पाठवण्यात यावा। त्यानंतर तत्कालीन आनंद कटके जिल्हा सहाय्यक निबंधक यांनी सुद्धा बाजार समिती पत्रव्यवहार करून त्याविषयी ती मागवली। त्यामध्ये संचालकांना अंधारात ठेवून सचिवांनी खोटे ठराव 6/4, 6/5, 6/6 स्वतःच्या सहीने त्या ठिकाणी पाठवले व संस्थेची व शासनाची दिशाभूल केली। त्यानंतर सर्व संचालकांनी सर्वांमध्ये ठराव सहमत करून पूर्ण बहुमताने तत्कालीन सचिव श्री सतीश चांभारे यांचे सह्याचे अधिकार काढले व त्यांना 6 महिने निलंबित करण्यात। त्यानंतर चांभारे यांनी अनावत केलं म्हणून खात्याला कळवलं। अद्यापही त्या व्यक्तीला पदानवत केलेलं नाही व 100 बिंदू नामावलीप्रमाणे अनुशेष भरला नाही। या निषेधार्थ मी आज 26 जानेवारी 2025 सकाळी 10 वाजता महात्मा फुले मार्केट यार्डच्या आवारामध्ये गणपती मंदिरामध्ये अमरण उपोषणासाठी मी बसलेलो आहे। तरी याची सखोल चौकशी करून त्याविषयी दोषींवर कारवाई करून शासनाने याची घ्यावी व बाजार समितीचे कामकाज यापुढील काळात व्यवस्थित चालावे अशी नम्र विनंती। आज कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर महात्मा ज्योतिराव फुले मार्केटच्या आवारामध्ये बाजार समितीचे माजी संचालक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय राम गोरे हे या बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या 100 बिंदू नामावलीसाठी गेले 2-4 वर्ष ते झगडतात। त्यांनी त्यांच्याशी ज्यावेळेस बातचीत केली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की गेले 2-4 वर्ष त्यांचे पत्रव्यवहार पाहिले, 4 वर्ष झाले जो माणूस या न्यायासाठी लढतोय। अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये त्यांनी मला दाखवले। शेतचा काहीतरी बराच मोठा घोटाळा आहे, शेत जमा अडचणपुरी येणे बाकी आहे, पंपाचा विषय, अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये हाताळण्यासारखे चांगले विषय। म्हणजे बाजार समितीमध्ये खरोखर कारभार कसा चालला आहे ही ज्यावेळेस यांची फाईल पाहिली त्यावेळेस जे आपल्याला अक्षरशः म्हणजे असं की आपण एक दुसरा वेगळा दृष्टिकोनातून पाहत होतो या बाजार समितीला। परंतु हे पाहिल्याच्या नंतर फार मोठी भयानक परिस्थिती आहे आणि आज त्यांनी जे उपोषण अवलंबलेलं आहे हा एक गांधीजीच्या मार्गाने त्यांचा हा लढा, ह्या लढ्याला चाकण शहर काँग्रेसचा त्यांना जाहीर पाठिंबा मी आपल्या माध्यमातून देतो। उपबाजार चाकण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामशेठ माधू गोरे हे बाजार समितीच्या 100% बिंदू नामावलीच्या अनियमितता कारभाराबाबत उपोषणास बसले आहेत। तरी आणि काही बाजार समितीचे तथाकथित कारभार, व्हेंटिलेटरचा कारभार असेल, बाकी काही शेअर्सचा कारभार असेल, यामध्ये झालेला अनियमितपणा याला न्याय मिळण्यासाठी त्यांनी या गांधीजीच्या मार्गाने अवलंबलेला उपोषणाचा मार्ग त्याला प्रशासनाने योग्य तो न्याय द्यावा। या ठिकाणी DDR असतील, AR असतील यांच्याशी संपर्क साधून सुद्धा या माजी संचालक यांना काही अनुचित प्रश्न निर्माण करून उपोषणात भाग पाडलं, त्याबद्दल असं प्रशासनाने निषेध करतो। आणि मी
राष्ट्रवादी काँग्रेस चाकण शहर शरद पवार गटाच्या वतीनं याला पूर्णपणे पाठिंबा दिला. पणन संचालकांना दिले होते आणि पणन मंत्री, पालकमंत्री, पोलीस स्टेशन, प्रांतसाहेब, तहसीलदार, आमदार, पोलीस स्टेशन चाकण, वैद्यकीय चाकण, सती प्रभेचू यांना सगळ्यांना व्यवहार केला 23/12ला. तरी त्यांनी त्याची दखल घेतली नाही आणि 2 दिवसापूर्वी काला चर्चेला बोलून व तुम्ही उपोषण नका असं फक्त लिखी तोंडी देत होते.